नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पश्चिम मतदारसंघातील स्थानिक मतदारांनी मतदारसंघातून आता बदल घडवणार असल्याचा सूर आवळलाय. बघूया याविषयीचा एडीएन ग्राउंड रिपोर्ट. काहींना पैसे येत आहेत, काहींना प्रलोभनं येत आहेत, तर काहींना धमक्या सुद्धा येत असल्याचा माजी आमदार हर्षवर्धन यांचा आरोप. कन्नड मतदारसंघात खळबळ. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्हा मतदान जनजागृती कक्षाच्या वतीनं नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती घडून यावी, तसंच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हॉटेल 600 खेळ आहे आणि ह्या 600 खेळाच्या माध्यमातून आपण चहापाण्याची व्यवस्था प्रियदर्शनी शाळेमध्ये केलेली आहे. मतदान जागृतीचा हा एक प्रयोग आहे आणि ज्या प्रयोग आयोजित केलेला आहे त्यांनी काही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जे मतदान करतील, जे युवा मतदार युवती आणि जे नव्यानं मतदार वर्षी ॲड झालेले आहेत, प्रामुख्यानं युवा आणि तरुणांना आमचं आव्हान तसं तर आव्हान आहे की त्यांनी आता 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्या मतदानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाहीच्या भाग घ्यावा अशी माझी व्यक्तिगत आपल्या सर्वांना विनंती राहील. धन्यवाद. सगळ्यांनी चहा घेण्यासाठी प्रियदर्शनी विद्यालयात यायचं आहे. नगरकर मतदान जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा याचाच एक भाग म्हणून या हॉट बलूनच्या माध्यमातून एक वेगळं ॲडव्हेंचरच्या माध्यमातून नवतरुणांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावं यासाठी हा होता. काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांना आव्हान करावं आणि मतदान केंद्राकडे त्यांची पावलं वळावीत यासाठी हा आमचा उपक्रम. पहिल्यांदाच मतदार समावेश झालेला आहे. अशा सर्व तरुण मतदारांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहोत की येत्या 20 तारखेला आपण मतदान करा. जे नवतरुण पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांच्यासाठी आम्ही ह्या राईडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. 20 तारखेला मतदान केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही राईडची सुविधा आम्ही पर्यटन महामंडळातला जो लेडीज आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हे नियोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी. कन्नड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं पैसे वाटले जात असल्याचा दावा उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला असून या दाव्यामुळे कन्नड मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे तुम्हीच बघा. जय शिवराय. प्रचाराच्या दरम्यान माहिती येते की काही गावातले सरपंच, काही माजी सरपंच, काही सोसायटीचे चेअरमन, काही माजी सोसायटीचे चेअरमन जे तथाकथित गावामध्ये थोडे पुढारपण करतात, अशा काही मंडळींना टोकन म्हणून पाकिटं पोचलेत 15-15 हजार रुपयाची धनुष्यबाणाकडनं आणि काही ठिकाणी मशालीकडनं. आणि हे आता गावच्या लोकांना दाबायला निघालेत. मी गावच्या लोकांना सांगतो, यांच्याकडनं दबू नका. उलट हे किती थर्ड क्लास आहेत हे यांच्याकडे एकदा तुम्ही बघा. कारण गाव विकायला ही मंडळी निघाली आहेत. या गाडवांना हे पण भान नाही आहे की ज्यांना हे आमदार करायचं म्हणून पाकिटं घेतायत आणि लोकांमध्ये वाटणार असं यांची आता भूमिका आहे. या लोकांना या आमदारकीचं काम बिलकुल पण कळत नाही आणि त्यामुळे ते केवळ तुमचं किंवा आमचं नासवणार नाही तर ते सर्वसामान्य लोकांचं नासवतील. त्यामुळे हिची सुद्धा भान या लोकांनी हरवलंय, यांचं भान हरवलंय. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे की गावामध्ये अशा पद्धतीने पैसे घेऊन काही लोकांना जर का दमदाटी होणार असेल तर तुम्ही काळजी करू नका. राज्य कोणाचंही असो,
कायदा भीमाचा असतो, त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही. मी तुमच्या सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी आहे. यांनी काही आगाऊपणा केले, काही लोकांना तर इथपर्यंत धमकी आहेत की तुझं ग्रामपंचायतीत काम होऊ देणार नाही, तुझं सोसायटीत काम होऊ देणार नाही, तुझं हे करून टाकू, तुझं ते करून टाकू. हे जेवढे पैसे घेऊन अशा गोष्टी करतायत ना, या गाढवांना मला एक सांगायचंय, निवडणूक तर संपणार आहे बॉस, कोणीतरी निवडून येणार, कोणीतरी पडणार. पण तुमच्या पाठीमागे असा लागून जाईल ना, तर मग तो एक सलमान खानच्या हिंदी चित्रपटातला एक अत्यंत फेमस डायलॉग आहे, इतने छेद कर दूंगा की समझ में नहीं आएगा सास कहां से ले और पादे कहां से. गरीबाला हात लावायचा नाही, सटकून काढले जातील. पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी गजानन नगर तर शनिवारी विद्यानगर विशालनगर भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचं औक्षण करून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना मतदारांनी शुभेच्छा दिल्यात. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल मोरेश्वर सावे हे निवडणूक लढवत असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई ए, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराची एक फेरी संपली असून दुसऱ्या फेरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी गजानन नगर भागात पदयात्रा काढून प्रचार झाला. त्यानंतर त्यांनी आज विद्यानगर विशालनगर वॉर्ड क्रमांक 78 भागात पदयात्रा काढून प्रचार केलाय. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीनं सावे यांना हार घालून विजयाची कामना करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून आलेत. महिलांनी आरती घेऊन महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना औक्षण करत विजयी तिलक लावलाय. पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, आठवले गट अधिकृत उमेदवार सावे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच प्रचाराला लागले. त्या अनुषंगानं सायंकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर या रॅलीला स्थानिक नागरिकांच्या वतीनं प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. विद्यानगर विशालनगर वॉर्ड क्रमांक 78 भागात मंडळातील पदयात्रेत सर्व भाजप मंडळ पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, कामगार मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सर्वच मंत्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी हे प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले असून जयस्वाल आणि तनवाणी यांनी गांधीनगर, खोकडपुरा आणि अजबनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली आहे. याबरोबरच जयस्वाल यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळतोय. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं प्रदीप जयस्वाल यांची मध्य मतदारसंघात ताकद वाढली आहे. हीच ताकद दाखवायला आज तनवाणी प्रदीप जयस्वाल यांच्यासह पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेला शेकडोच्या संख्येनं युवकांची उपस्थिती होती. युवकांनी मोठ्या घोषणा देत, ढोल ताशा वाजवत, फटाके फोडत या पदयात्रेचा उत्साह वाढवला. तसंच परिसरातील महिलांनी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांचं औक्षण केलं आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती सरकारनं महिला, युवक, कष्टकरी यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांचा विकास केलाय. विविध योजना आणून सर्वसामान्यांचं जीवन सुखकर केलंय. आपल्या परिसरात देखील महायुती सरकारच्या काळात विकास कामं झाली. यापुढेही ती चालू राहतील. यासाठी मला तुमच्या साथची गरज आहे. त्यासाठी मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा. यावेळी नागरिकांनी देखील मोठा उत्साह दाखवला आणि निवडणुकीसाठी प्रदीप जयस्वाल यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी संजय केणेकर, अशोक कवडे, मिल्लू चावरिया, रामेश्वर भादवे, विश्वनाथ राजपूत, चंद्रकांत इंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माळी समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. या संबंधीचं पाठिंबा पत्र आज किशनचंद तनवाणी यांना समाजाच्या वतीनं देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज माळी समाजाच्या वतीनं निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला. या संबंधीचं पाठिंबा पत्र समाजाच्या वतीनं जयस्वाल यांचे बंधू यांना देण्यात आले. दिलेल्या पाठिंब्याबद्दल जयस्वाल यांनी समाजाचे आभार मानले. तसंच येत्या काळात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाहीही या समाज बांधवांना दिली आहे.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज कोळी समाज सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोळी समाजाच्या वतीनं निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला। या संबंधीचं पाठिंबा पत्र समाजाच्या वतीनं ऋषिकेश जयस्वाल यांना देण्यात आलंय। दिलेल्या पाठिंब्याबद्दल ऋषिकेश जयस्वाल यांनी समाजाचे आभार मानले, तसंच येत्या काळात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असं आश्वासन समाज बांधवांना दिलंय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। 107 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा। एकशे 7 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पश्चिम मतदारसंघामधील वडगाव कोल्हाटी गट समोर रस्त्याची मागणी आमदारांकडून पूर्ण न झाल्यानं स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणीतून रस्त्याचं काम केलं। सदर रस्त्याला सर्वात जास्त योगदान राजू शिंदे यांनी दिलं असल्याचा दावा करीत स्थानिक मतदारांनी पश्चिम मतदारसंघातून आता बदल घडवणार असल्याचा सूर आवळलाय। बघूया याविषयीचा उमा शिंदे यांचा ग्राउंड रिपोर्ट। तुम्ही म्हणताय की पावसाळ्यामध्ये किंवा असं पण जनरली आता येण्या जाण्यासाठी रस्ता नसतो, तर मग तुमची कोणाकडनं काही अपेक्षा आहे? आता विधानसभाच्या निवडणुका लागलेल्या आहेत, नवीन नवीन उमेदवार येत आहे, विद्यमान आमदाराकडनं काही पूर्ण अपेक्षा झाल्या नाही असं म्हणतायत, तर काय तुमचं मागणी आहे नेमकी? विद्यमान आमदाराकडनं काही झालेलं नाही आणि आता जे राजूभाऊ शिंदे आहेत त्यांनी अगोदर पण मदत केली आमच्या लोकवर्गणीत असताना, आणि आता पण त्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत आम्हाला, ते जर आले तर रस्ता करून देतील असं अपेक्षा वाटते। म्हणजे ते आमदार नसतानाही तुम्हाला मदत वगैरे केली होती? मदत केलेली आहे रस्त्या कामासाठी। मग काय बदल पाहिजे का यावेळेस? पाहिजे यावेळेस बदल। पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मधील हा रस्ता होता। इथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या की
इथे एक लोकनियुक्त आमदार असताना देखील, उमेदवार असताना देखील त्यांच्यामार्फत या नागरिकांना कुठलीही मदत करण्यात आलेली नाही. लोकवर्गणीतून नागरिकांनी मिळून हा रस्ता तयार केला होता, परंतु पावसाच्या पाण्याने तो देखील जास्त काळ टिकला नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची मागणी, आता आम्हाला बदल हवा आहे. जे लोकनियुक्त आमदार आम्ही निवडून दिले त्यांनी काहीही काम आमचं केलं नाही आणि त्यामुळे आता बदलाचं वारं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हे आपण नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतलं आहे. यानंतर देखील एडीएनसाठी मी विशेष ग्राउंड रिपोर्ट घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज. पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ गांधेली मुख्य वेशीतून मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. सदर रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळालाय. पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ गांधेली मुख्य वेशीतून मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. गावात ठिकठिकाणी जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गांधेली गावातून मोटरसायकलवर प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. मशाल घेऊन क्रांतीची आता वार सुटलया. राजू भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है म्हणत राजू भाऊ की जय हो, जय भवानी, जय शिवाजी येऊन येणार कोण, राजू भाऊ शिवाय आहेच कोण, पश्चिम का नेता कैसा हो, राजू भाऊ जैसा हो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी राजू शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. माता भगिनींनी त्यांचं औक्षणही केलं, तसंच विजयी आशीर्वाद दिला आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपजिल्हा प्रमुख राजू राठोड, माजी सरपंच सरदार पटेल, बळीराम कोल्हे, सरपंच मन्नूभाई शेख, राजेंद्र राठोड, श्री नवाब, राष्ट्रवादीचे मुकेश राठोड, संतोष चंदनसे, ज्येष्ठ शिवसैनिक कडुबा थेटे, राहुल सावंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळू गुजर, नंदू सागडे, दिलावर पटेल, सय्यद चांद, रंगनाथ शेजूळ, सरपंच मन्नूभाई शेख आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. तर सदर रॅलीमध्ये बुलेट सवारी करत उमेदवार राजू शिंदे यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. बातोऱ्यामधलं घर घेतलं आणि त्यांच्या वडिलाचं स्वप्न त्यांनी साकार केलं, बापाचं स्वप्न साकार केलं, पण आपल्या स्वप्नाचं काय आपल्याला घरकुल मिळत नाहीये. आपल्याला रस्ते मिळत नाही, आपल्याला ड्रेनेज नाही, आपल्याला लाईट नाही. तुमची ग्रामपंचायत तुमची सक्षम आहे, तुम्ही करू शकता, पण अजूनही बाकीच्या गावामध्ये तुम्ही जाऊन पहा, प्यायला नीट पाणी नाही. शहरामधल्या परिस्थिती, गावाची वाड्याची परिस्थिती काय ते पहा. म्हणून अशा आमदाराला आपल्याला बदलण्याची वेळ आता ही आलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्याला विनंती करतो, आपल्या गावातील शेजारी असतील, नातेवाईक असतील, मतदारसंघातील असतील, बाहेर राहत असतील, त्यांना सगळ्याला आपण बोलून घेतलं पाहिजे. त्यांना सर्वांना सांगितलं पाहिजे ह्या वेळेस आपल्याला फक्त आणि फक्त मशाल या चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे. प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचंय. महाविकास आघाडीचे आपलं सरकार आणायचे. हे जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत अशा लोकांना आपण घरी पाठवून नाही, धडा चुकीणार नाही. म्हणून आपली निशाणी काय, मशाल. निशाणी काय, मशाल. मशाल निशाणी आपली. कारण की मागच्या वेळेस धनुष्यबाण आणि मशालमध्ये गडबड झाली आणि म्हणून यावेळेस घराघरामध्ये आपल्याला सांगायला लागणार आहे. जसं आपले सरपंच साहेबांनी सांगितलं की आपले घर पे लोगों को बतातो की आपला चिन्ह क्या आहे, निशाणी काय आहे. नाही तर आपण सगळ्या गावाला सांगतो, घरीच सांगित नाही. सरपंच सांगितलं की सगळे इथे बसलेले जिम्मेदार लोक आहे, प्रमुख लोक आहे, तर प्रमुख लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे. तसं गाव सगळं एक झालंय. मला असं वाटत नाही कोणी, हो पटेल साहेब के बाजू में आहे का कोणी, सगळे समाज एकत्र आहे, सगळे पक्ष एकत्र आलेत. असं मला वाटतं पहिल्यांदा झालं असं नाही 5-50 वर्षात. 50 साल में पहली बार ऐसा हुआ है. मैं हर गांव में जाता हूँ, सगळ्या ठिकाणी मी गेलो, त्या ठिकाणी सगळ्या पक्षाचे एकत्र आले, सर्व समाजाचे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या वेळेस फक्त मशाल आणि मशाल राहणार आहे. इंडियन पेपर अँड पल्प टेक्निकल असोसिएशन तर्फे 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून यामध्ये विविध ग्रेडचे पेपर तयार करणे या विषयावर भारत आणि परदेशातील प्रख्यात तंत्रज्ञ, अभियंते संशोधन सादर करतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. Very happy and looking forward to holding its paper conference in Sambhajinagar. The place has been rightfully chosen because Sambhajinagar is also coming up as a big industrial hub with a lot of possibility of creating new opportunities for corrugation and craft paper. That is the theme of this conference, to create different varieties of paper to meet the futuristic demand for and better demand of these varieties. So looking forward to this conference, 2-day conference, where there will be a lot of interaction and knowledge sharing between the participants, experts, and there are people, technical experts from both large companies as well as
MNCs based in India. So I think it will be a good exchange of knowledge for all of us. Thank you. So IPTA जो इंडियन पल्प एंड पेपर टेक्निकल एसोसिएशन है, देश भर में स्थापित है। वो औरंगाबाद में संभाजी नगर में एक कॉन्फ्रेंस कर रही है, अगले 2 दिन चलेगी और इसमें जगह जगह से एक्सपर्ट्स और टेक्निकल नॉलेजेबल टेक्निकल पीपल आएंगे अपनी सारी नॉलेज शेयर करने के लिए। इंफॉर्मेशन शेयर होगी उन क्या क्या टेक्नोलॉजीज़ हैं, क्या क्या मिल रही हैं, बढ़ रही हैं अपना प्रोडक्ट विस्तार से बढ़ाने में, बिकॉज़ ये डिमांड बढ़ रही है ऑफ स्पेशल प्रोडक्ट्स और उनकी रिक्वायरमेंट्स की नीड्स को मद्देनज़र रखते हुए ये कॉन्फ्रेंस इस्टेब्लिश करी गई है ताकि राइटफुल इंफॉर्मेशन शेयर करी जाए कि भी किस तरीके का कागज़ अब चाह रही है कस्टमर और हम सारी मिलें जुड़कर उस तरीके का ही कागज़ बनाएं। तो इस कॉन्फ्रेंस में करीब 300 पार्टिसिपेंट्स ऑलरेडी रजिस्टर्ड हैं, पूरे देश भर से आ रहे हैं। वो सारे इस टेक्नोलॉजी को लेके एक्सपर्ट्स हैं, उनके पास पूरा नॉलेज बेस है कि ये क्या टेक्नोलॉजी हमारे पास ऑलरेडी है और क्या उसमें एडवांसमेंट हम कर सकते हैं कि प्रोडक्ट की जो नई नई रिक्वायरमेंट्स आ रही हैं उसको मीट करने के लिए हमें क्या बदलाव लाना पड़ेगा कि क्वालिटी बेटर हो और उसकी प्रोडक्ट की एक्सेप्टेबिलिटी बेटर हो कंज्यूमर पे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ता मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांच्याबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यात। देखिए, जो मिस्टर नोमानी है उलेमा काउंसिल के पर्सनल लॉ बोर्ड के प्रमुख, उन्होंने तो सीधा ऐलान कर दिया कि हम वोट जिहाद कर रहे हैं और हमारे सिपा सालार शरद पवार जी है और हमारे अजीम सिपा सालार उद्धव ठाकरे जी है और हमारे अजीम सिपा सालार राहुल गांधी है। तो जो हम कह रहे थे वो बात बिल्कुल सच है। ये लोग इधर सेक्युलर बनते हैं और उधर केवल और केवल माइनॉरिटी के तुष्टीकरण का उपयोग करते हुए ये वोट लेना चाहते हैं। और 17 मांगे दी, उन 17 मांगों में कैसी मांगे है? आरएसएस को बैन कर दीजिए, मुस्लिमों को 10% रिजर्वेशन दे दीजिए और सबसे तो खतरनाक मांग ये है कि 2012 से 2024 तक महाराष्ट्र में जो दंगे हुए, उन दंगों में जो आरोपी मुस्लिम है उनके सारे केसेस वापस ले लीजिए और ये उनको राइटिंग में देते हैं कि आपकी मांगे मंजूर है और हम इसके ऊपर काम करेंगे। ये किस और हम जा रहे हैं लोकतंत्र में? हम तो इसका मुकाबला करेंगे और डट कर करेंगे। ये हर बार उनका निशाना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्यों होते हैं? क्योंकि अभी भी उन्होंने कहा कि हमारा निशाना महाराष्ट्र में दिल्ली की सत्ता गिरानी है। हाँ, ये तो जो हम बात कह रहे थे कि सब लोग मिलकर केवल दिल्ली की सत्ता गिराने का ही प्रयास कर रहे हैं, आज वो भी सच उन्होंने उगल दिया। लेकिन मैं आपको ये बता देता हूँ, ये कितनी भी ताकत लगा, न दिल्ली की सत्ता दूर होने वाली है, न महाराष्ट्र में इनको जगह मिलने वाली है। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पश्चिम मतदारसंघातील स्थानिक मतदारांनी मतदारसंघातून आता बदल घडवणार असल्याचा सूर आवळलाय। बघूया याविषयीचा एडीएन ग्राउंड रिपोर्ट। काहींना पैसे येत आहेत, काहींना प्रलोभनं येत आहेत, तर काहींना धमक्या सुद्धा येत असल्याचा माजी आमदार हर्षवर्धन यांचा आरोप कन्नड मतदारसंघात खळबळ। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन।